ग्रामीण भागातील नाच नृत्य बघायला मिळत आहेत। हे केवळ वनवासी आश्रम यांच्यामुळं, जर का वनवासी आश्रम खेड्यापाड्यापर्यंत पोचली नसती तर हे अद्याप आपल्याला नाच बघायला मिळाले नसते। आणि त्यांच्याच माध्यमातून हे सर्व नाच बघायला मिळतात, त्यांचा आनंद बघायला मिळतोय। कशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये नाच नाचले जातात, कशा प्रकारे आनंद साजरा केला जातो आणि कशा प्रकारे सण उत्सव साजरे केले जातात, हे केवळ आपल्याला आत्ता सध्या जे बघायला मिळतंय हे केवळ या वनवासी कल्याण आश्रमाच्या संपर्कातूनच बघायला मिळतंय। आणि मला वाटतं हा आदिवासी भागातील शेवटचं नृत्य हे चालू आहे आणि या नृत्यानंतर आपण निरोप घेणार आहोत। पुन्हा एकदा दुसरी स्टेप बघायला मिळते या तूर नाचामध्ये आणि ही स्टेप आहे उडीची स्टेप। या स्टेपमधून मोठी उडी घेऊन हा नाच नाचला जातो। चालू होते ही टाळीची स्टेप आहे। याच्यातून टाळी वाजवून हा नाच नाचला जातो। ठेक्याच्या ढोलच्या ठेक्यावरती या वाद्याच्या ठेक्यावरतीच टाळी वाजवली जाते आणि हा नाच नाचला जातो। आणि बरोबरच पायाची सुद्धा यांची जी कृती आहे ती सुद्धा टाळीच्या याच्यावरतीच पायाची कृती सुद्धा पूर्ण होते। अशा प्रकारे खूप वैशिष्ट्यपूर्ण असलेला हा तूर नाच आपल्याला बघायला मिळते। आणि सर्वांना एकदा एक विनंती आहे की आज दूध शर्करा योग मानावा लागेल। सर्व आदिवासी ग्रामीण भागामध्ये असणारे सर्व नृत्य आपल्याला बघायला मिळाले। खूपच एक चांगला योग होता, दूध शर्करा योग मानावा लागेल आजचा। सर्व नाच एकत्र आपल्याला बघायला मिळाले, सर्व वाद्य बघायला मिळाले, कशा प्रकारे वाद्य वाजतात आणि